बरोबर आहे. पण माधव, जसं तुम्ही सांगितलं की आता सभा पण पार पडणार आहे एमआयएमची, तर सभेपूर्वीच हा जो सगळा गोंधळ झालाय त्याचे पडसाद आता सभेत सुद्धा बघायला मिळू शकतात का, आणि या संदर्भातले सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे? आता पोलिसांनी तातडीनं या परिसरात जिथे गोंधळ झाला होता तिथं यंत्रणा प्रस्थापित केली आहे, म्हणजे तिथं सुरक्षा वाढवलेली आहे. आता तिथं अंगणात मैदानावर रात्री सभा होणार आहे, तत्पूर्वी आता तिथं कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये पोलिसांचा बंदोबस्त अधिक वाढवण्यात येणार असल्याचं सांगतं. काही वेळात म्हणजे 10-15 मिनिटांमध्ये स्वतः इम्तियाज जलील हे डीपी ऑफिसमध्ये जाऊन पोलीस आयुक्तांना भेट देणार आहेत आणि त्यांना ते सांगणार आहेत की त्याच्या पद्धतीनं ही मारहाण झाली आणि त्या संदर्भातलं त्यांचं म्हणणं काय ते स्थितीनं सांगणार असल्याचं कळतं आहे. आता मी तिकडेच चाललं, त्यांचं म्हणणं काय ते ऐकावं लागणार आहे, कारण एका बाजूला त्यांचं म्हणणं आहे की ही गुंडागर्दी सुरू आहे आणि गुंडागर्दीमुळं एमआयएमवर हल्ले केले जात आहेत, एमआयएमच्या उमेदवाराला विरोध केला जातो असा त्यांचा आरोप आहे. बंडखोरी करून तिकीट दिलं नाही म्हणून हे जर असं करत असतील तर मग एमआयएमची प्रचार कसा करायचा असा एक प्रश्न आहे आणि त्या सगळ्या मुद्द्यावर ते सीसी ऑफिसमध्ये जाऊन स्थितीची भेट घेतील आणि सोबतच रात्रीची जी सभा आहे त्या सभेसाठीचा जो पोलिसांचा बंदोबस्त आहे तो वाढवण्यासंदर्भात सुद्धा मागणी करतील अशी शक्यता दिसते आहे. पण एक आहे की ओवीसी यांची सभा आज संभाजीनगरमध्ये होणार आणि त्यापूर्वी दिवसभर हा सगळा जो राडा होतोय त्या राड्याचा परिणाम त्या सभेवर होणार हे मात्र नक्की आहे. कारण नक्कीच त्यामुळे सभेत नेमकं काय घडतंय ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. धन्यवाद माधव, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी. आपण ही दोन दृश्य पाहू शकतोय. इम्तियाज जलील आपल्या कार्यकर्त्यांसोबत बोलतानाची दृश्य, त्यांची समजूत घालतानाची दृश्य, तर दुसरीकडे संतप्त जमावानं त्यांच्या वाहनावर हल्ला केल्याचा आपण पाहू शकतोय. गाडीच्या काचा अक्षरशः फुटलेल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाचं नेमकं कारण काय आहे तर उमेदवारी मिळाली नाही म्हणून संतप्त कार्यकर्त्यांनी एमआयएम पक्षाविरोधातच घोषणाबाजी केलेली आहे आणि इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला आहे आणि या हल्ल्याचा प्रयत्न करताना त्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. काही अज्ञातांनी ही दगडफेक केल्याचं समजतंय आणि या हल्ल्यात इम्तियाज जलील यांच्या गाडीच्या काचा फुटल्याय. गाडीचं पण नुकसान झालंय. सुदैवानं जलील यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. हमारे एक प्रचार चालू था, वहाँ पे प्रचार चालू होकर उनकी रैली आई और उनके सामने से उधर से नारे मारने लगाए। उसमें हमारी एक सीट चुन के आ गई बिन विरोध में ना, तो उनको तकलीफ ज़्यादा हो गई और वो बिन विरोध की हुई कि मालूम उनका कैसर खान जो है उनको ऐसा लग रहा कि मैंने पैसे देकर उनको बैठा दिया, अपन ऐसा कुछ नहीं है। वो खुद उनकी मर्जी से बैठ गए कि आमने सामने हमारी उनकी फाइट नहीं होना बोल के वो न्यूट्रल हो गए। तो उनको तकलीफ इस बात की हुई कि हमारी एक सीट बैठ गई और इनकी सीट चुन के आगे बोल के, और अभी हमारे जो सीटें खड़े हुए वो भी चुन के जाएंगे इंशाल्लाह। पर इनको हार बर्दाश्त नहीं हो रही।